आश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये यावर्षी पुन्हा एकदा सौंदर्य स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने हिरो आणि हिरोईनची सौंदर्याची जी स्पर्धा होत असते त्याच पद्धतीने हॉर्सचे आहेत त्यांची देखील स्पर्धा जी आहे ती होत असते. आपण पाहू शकतो की हे जे जजेस जे आहे ते या घोडीची पाहणी जी आहे ती करत आहे. ती कशा पद्धतीने सुंदर आहे, तिची दात कसे आहेत, हे जी स्पर्धा जी आहे ती फिमेल टू दंत ही स्पर्धा केली जाते. म्हणजे घोडीची दोन दात किती सुंदर आहे, तिची देखणी कशी आहे, तिचा रुबाब कसा आहे, ती किती सुंदर आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिच्यावाले परीक्षण जे आहे ते केलं जात आहे. तर त्याचसोबतच हिच्या रॅप वॉक जो आहे तो देखील केला जात असतो. त्यानंतर अनेक ज्या गोष्टी ज्या आहेत ते या जजेस कडनं पाहिल्या जाताना दिसून येत आहेत. आणि जे घोडी किती सुंदर आहे आणि किती नाही याचं सर्वस्व हे जे जजेस जे आहे ते करत असतात. आणि सारंगखेड्याच्या फेस्टिवल मध्ये ज्या घोडी प्रथम आणि द्वितीय आणि तिथी क्रमांक निवडून येत असते तिला देशभरामध्ये लाखो आणि करोडोची मागणी जी आहे ती होत असते. त्यामुळं सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला मोठं महत्व जे आहे ते प्राप्त होत असतं. त्यामुळं या सौंदर्य स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोडे जे आहे ते दाखल झाले आहेत आणि यांची जी स्पर्धा जी आहे ती सुरू झालेली आहे. ही मारवाडी जातीची घोडी आहे आणि या मारवाडी जातीच्या घोडीची सौंदर्य स्पर्धा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि या सौंदर्य स्पर्धेसाठी जजेस जे आहे ते बारकाईने लक्ष देऊन तिची पूर्ण पाहणी जी आहे ती करताना दिसून येत आहे. एकंदरीतच सारंगखेडा यात्रेमध्ये अनेक प्रकारचे घोडे जे आहेत ते येत असतात आणि अनेक स्पर्धा ज्या आहेत त्यात घेतल्या जात असतात. मात्र यात विशिष्ट म्हणजे सौंदर्य स्पर्धा जी आहे ती लक्षणीय असते आणि पाहण्यासारखी असते. यामुळं या स्पर्धेला पाहण्यासाठी अनेक स्पर्धक जे आहेत ते देखील येत असतात. तर त्यासोबतच जे प्रेक्षक आहेत ते देखील येताना दिसून येत आहेत. त्यामुळं सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये आपल्याला जर यायचे असेल तर या स्पर्धेचा अनुभव एकदा तरी घ्यावा लागेल. जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, सारंगखेडा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.